सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गणपती येण्याआधी घरातून बाहेर फेका या काही वस्तू. तर लवकरच आता गणपती बाप्पांचं आगमन आपल्या प्रत्येक घरामध्ये होणार आहे. 27 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी श्री गणेश चतुर्थीचा सोन्यासारखा दिवस आलेला आहे. वर्षातला सर्वात मोठा दिवस श्री गणेश चतुर्थीचा. काही ठिकाणी 11 दिवस गणपती बाप्पा विराजमान होतात, काही ठिकाणी गौरी गणपतीपर्यंत म्हणजे 7 दिवसांचे गणपती, कुणी 5 दिवसांचे गणपती बाप्पा स्थापन करतात, कुणी 1.5 दिवस, कुणी 5 दिवस. म्हणजे प्रत्येकाची परंपरेनुसार आपण गणेश उत्सव साजरा करत असतो. पण गणपती घरी येण्याआधी घरातून काही वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहे. यामुळेच घरात दारिद्र्य येतं, अलक्ष्मी येते आणि लक्ष्मी आपल्यावर रुसून जाते आणि लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही. म्हणून महिलांनीच या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. माझ्या दादांनी सुद्धा घ्या. सर्वांनी मिळून आपला गणपती बाप्पा घरी येण्याआधी आपल्याला घरात साफसफाई करायची आहे आणि त्यात घरातल्या या वस्तू तरी नक्कीच फेकून द्यायच्या आहे. यामुळेच घरात अलक्ष्मी येते, दारिद्र्य येतं आणि आपल्या घरात पैसा, लक्ष्मी टिकत नाही आणि या अशा घरात आरोग्य राहत नाही. म्हणून गणपती येण्याआधी या गोष्टी नक्की करायच्या आहे. तर आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. बऱ्याच घरांमध्ये साफसफाईला सुरुवात सुद्धा झालेली असेल. तर पहिली गोष्ट महिलांनो, जुने कपडे. आपण इतके नवीन कपडे घेतो आणि जुने कपडे असतात, म्हणजे जे वापरत आहात तुम्ही वापरत असाल ते ठीक आहे, पण नुसते अडगळ पडलेले आहे कपडे, ते तुम्ही बघत सुद्धा नाही. वर्षानुवर्ष त्या कपड्यांकडं तुमचं लक्षसुद्धा जात नाही. फाटलेले आहे, तुटलेले आहे, ते कपडे सरळ फेकून द्यायचे आहे महिलांनो. आणि तुम्हाला जर द्यायचेच असेल कुणाला, चांगले कपडे आहे जे वापरू शकतात, ते कपडे धुवून वगैरे स्वच्छ इस्त्री वगैरे करून मग तुम्ही कुणाला गरीबाला दिले तर चालेल. पण ते चांगल्या अवस्थेत असतील तरच तुम्ही त्यांना द्यायचे आहे. नाहीतर आपली दरिद्रता इतरांना कुणाला देऊ नका. सरळ तुम्ही कचऱ्यात फेकून दिले, चिंधीवाल्याला देऊन टाकले तुम्ही तरीही चालेल. तर या गोष्टी नक्की करायच्या आहे महिलांनो. घरात मुलांचे कपडे असतील, तुमचे पतिदेवांचे, सर्वांचे कपडे जे जुने झालेले आहे, तुम्ही अजिबात वापरत नाही, जे कपडे होत पण नाही आपल्याला, तरी पण आपण साठवणुकीला ठेवत असतो. पण यामुळेच घरात येते ती म्हणजे दरिद्रता. तर जे कपडे नको आहे ते कपडे आजच बाहेर काढा. गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आपलं कपाट वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि जे कपडे लागतात तुम्हाला तेच कपडे ठेवायचे आहे. जी अडगळ आहे ती नको आहे, ती काढून टाकायची आहे आजच. दुसरी वस्तू म्हणजे किचनमधली भांडी. महिलांनो, तुम्हीच नाही, मी सुद्धा, आपल्या सर्वच महिलांचा जीव अडकलेला असतो सर्व भांड्यांमध्ये. अगदी भांड्यांच्या दुकानात जरी गेलो, लांबून जरी भांड्यांचं दुकान आपण बघितलं तरी हे घेऊ का, ते घेऊ का, आपल्या सर्वच महिलांचा जीव भांड्यांमध्ये खूप असतो. पण तुमच्या घरात जर तुटलेली, तडे गेलेले भांडे असतील तर सरळ गणपती येण्याआधी मोडकळीस म्हणजे भांडीवाल्याला देऊन टाका आणि त्याच्या बदल्यात कुठलं लागणारं भांडं तुम्हाला जे किचनमध्ये हवं आहे, गरज आहे, असं एखादं भांडं तुम्ही नवीन नक्की घेऊन यायचं आहे. तुटलेले असतील कप, बशा, त्या सरळ टाकून द्यायच्या आहे. चिरा पडलेल्या ताटल्या असतील, डब्बे असतील, आपण परंपरेनुसार सांभाळून ठेवतो या गोष्टी, पण या गोष्टींमुळेच आपल्या घरात अलक्ष्मी येते, दारिद्र्य निर्माण होतं आणि लक्ष्मी रुसून जाते आपल्यावर. म्हणून तुमच्या घरात खूप मोडकळीत झालेले भांडे असतील ते टाकून द्या, नाहीतर भांडीवाल्याला देऊन टाका आणि त्याच्या बदल्यात तुम्ही कुठलं तरी चांगलं भांडं तुम्हाला जे किचनमध्ये हवं आहे ते नक्कीच घेऊन या. तांब्याची भांडी असतील जी तुम्ही वापरत नाही, तुटलेली वगैरे असतील, ती देऊन टाका आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काही नवीन घेऊन आला तरीही चालेल. पण तुटलेले फुटलेले भांडे असतील, चिरा पडलेल्या प्लेट, डबे, ताटं, जे भांडे असतील म्हणजे मोठे मोठे हे असतात आपले पातिले, त्याला सुद्धा काही वेळा चिरा वगैरे गेलेले असतात.
आणि आपण त्यातच कढया असतील खराब झालेल्या आणि आपण त्यातच अन्न शिजवतो आहे, हा सुद्धा अन्नाचा म्हणजे अपमानच करतो आपण. तर चांगल्या भांड्यांमध्येच आपल्याला अन्न शिजवायचं आहे, त्यामुळेच घरात अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न राहते, लक्ष्मी टिकून राहते. म्हणून जे भांडे खराब झालेले आहे, तुटलेले आहे, चिरा गेलेले आहे, आजच भांडीवाल्याला मोडकळीत देऊन टाका आणि नवीन भांडं महिलांनो जरूर खरेदी करून आणायचं आहे. तिसरी गोष्ट देवांच्या विषयी ही गोष्ट आहे. महिलांनो, बऱ्याच घरांमध्ये मूर्ती खराब झालेली असते, भंग पावलेली असते. तुमचे देवी आईचे टाक असतील जे खूप खराब झालेले असतील, तर ते मी म्हणते तुम्ही या गणपती येण्याआधी म्हणजे विसर्जन करून दिले तरीही चालेल आणि नवीन टाकांची तुम्ही स्थापना केली तरीही चालेल. बघा, सुंदर महिना आहे श्रावण महिना इतका पवित्र महिना असतो की तुम्ही जुने झालेले देव असतील ते विसर्जनात टाका आणि तुम्ही नवीन देवांची या महिन्यात स्थापना जरी केली अतिशय शुभ ठरेल. ब्राह्मणाकडून करा, तुम्ही स्वतः करा, चालेल. नवीन देवी आईचा टाक आणलेला असेल, जुना टाकाची तुम्ही पूजा करत आहात, नवीन टाकाची स्थापना करायची आहे. कुठल्याही मंगळवारी तुम्ही मंगळागौरी पूजन आपण करत असतो श्रावण महिन्यात. प्रत्येक मंगळवारी तुम्ही मंगळवारी स्थापना करू शकता देवी आईच्या टाकाची, किंवा श्रावणी शुक्रवार असतात, गुरुवार असतात. प्रत्येक दिवस हा श्रावणातील शुभच आहे, पवित्र आहे. म्हणून तुमचे देवी देवता खराब झालेले असतील, तुम्हाला नवीन देवांची स्थापना करायची असतील, जुने देव विसर्जनात टाकायचे असतील, विसर्जन करायचं असेल तर छान असा पाठ मांडायचा आहे. कुठल्याही दिवशी विसर्जन विधी तुम्ही करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 करू नका. आणि तुम्ही त्या पाटांवर जुने देव ठेवायचे आहे. थोडासा भात शिजवायचा आहे, भातावर चमचाभर ताजं दही टाकायचं, थोडीशी चिमूटभर साखर टाकायची. देवांना ज्या देवांचं विसर्जन करायचं आहे पाटावर दही भात साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहे, टाकांवर फुलं अर्पण करायचं, नमस्कार करायचा आहे की तुम्ही का विसर्जन करत आहात देव आणि नवीन देवांची तुम्ही स्थापना करणार आहात या दिवशी, असं बोलून घ्यायचं. आणि त्याच रुमाला त्याच कपड्यात ते देवता बांधून घ्यायचे आहे थोडेसे, आणि मग ते दही भातासह तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. दही भात वाहत्या पाण्यात नक्की अर्पण करा, म्हणजे आपल्याला कुठलेही दोष लागत नाही. बऱ्याच लोकांकडं जुने फोटो वगैरे असतात जे खराब झालेले असतात, पोथ्या असतील ज्या खराब झालेल्या आहे. काही आपण म्हणजे देवांच्या ठिकाणी गेलो तीर्थक्षेत्री, तिथून तुम्ही काही देवांच्या वस्तू चिन्ह आणत असाल, कुठले यंत्र आणत असाल आणि ते पडून आहे, तुमच्याकडून पूजा वगैरे सुद्धा होत नाही, नुसते पडून आहे शोकेशमध्ये वगैरे. यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी येते आणि दारिद्र्य येत असतं, म्हणून घरात लक्ष्मी टिकत नाही. या वस्तूंची तुम्ही ज्या वस्तूंची पूजा करत नाही त्या वस्तूंना तुम्ही रोज हळदी कुंकू वाहत नाही, अभिषेक करून पूजा करत नाही, त्या वस्तू तुम्ही विसर्जनात टाकल्या तरीही चालेल. खरंच खराब झालेल्या आहे त्या देवी देवतांच्या वस्तू, फोटो असतील, मूर्ती असतील, चिन्ह असतील, यंत्र असतील, तर तुम्ही गणपती येण्याआधी त्या विसर्जनात टाकल्या तरीही चालेल. विसर्जनाचा विधी मी सांगितला तुम्हाला. दही भात साखरेचा नैवेद्य दाखवा, हळदी कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून पूजा करा, नमस्कार करा, पती पत्नीने नमस्कार करायचा आणि जोडीने जाऊन विसर्जन करा. किंवा एकटे दादा गेले, एकट्या महिला गेल्या विसर्जन करायला, वाहत्या पाण्यात विसर्जन करा, नमस्कार करा आणि घरी या. अशा पद्धतीने तुम्ही विसर्जन विधी करू शकता. चौथी वस्तू म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू किंवा घड्याळ वगैरे असतील जी बंद पडलेली आहे, आपण बघत सुद्धा नाही त्या घड्याळांकडं. कधीच घरात घड्याळ बंद पडलेलं असेल तर त्यात सेल तरी टाकून घ्या, किंवा चालतच नसेल तुमच्या घरातलं घड्याळ तर ते टाकून तरी द्यायचं आहे. महिलांनो, या गोष्टीची काळजी आपणच घ्यायची आहे, दादांनी सुद्धा घ्यायची आहे. सर्वांनी मिळून आपल्या घराची काळजी घ्यायची असते. सर्वांनी घड्याळाकडं तर नक्कीच लक्ष द्यावं. एक दिवस सुद्धा आपल्या घरात घड्याळ बंद पडलेलं असेल तर चुकीची गोष्ट आहे. आपल्या घरातली घड्याळं कायम चालू स्थितीत पाहिजे. बंद पडलेली असतील, त्यात सेल वगैरे टाकायचा असेल आणि चालू असेल तुम्ही ठेवू शकता,
पण खरोखर खराब झालेली आहे तर टाकून दिले तुम्ही तरीही चालेल. आपण हाताला घड्याळ वगैरे बांधतो, काही वेळा बंद पडलेले असतात आपल्या ड्रॉवरमध्ये वगैरे, ज्यात आपण महिला बांगड्या वगैरे, कुंकवाच्या डब्या वगैरे म्हणजे आपलं साज शृंगाराचं सामान ठेवतो महिलांनो, आणि त्यातच आपलं बंद पडलेलं घड्याळ वगैरे ठेवलेलं असेल तर आजच काढून घ्या. चालू असेल सेल वगैरे टाकून आणा, दुरुस्त करून आणा, आणि नाही वापरत तुम्ही तर तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल. टी व्ही किंवा तुमच्याकडे जे बंद उपकरणं असतील म्हणजे इलेक्ट्रिक सामान असेल ज्याचा तुम्हाला वापरच होत नाही ते तुम्ही सरळ मोडकळीत देऊन दिलं, टाकून दिलं, तुम्ही भंगारवाल्याला देऊन दिलं तरीही चालेल. पण गणपती येण्याआधी या गोष्टी आपल्या घरात नक्की करा महिलांनो. या गोष्टी तुम्ही घराबाहेर फेकून द्या, नाही तर मोडकळीत देऊन द्या, पण नक्की करायच्या आहे. 5वी वस्तू म्हणजे आपल्या गाद्या, उशा. काही वेळा गाद्यांना, उशांना भरपूर वास येतो, बेकार वास येतो. वर्षानुवर्ष आपण त्या गाद्या वापरत असतो. खरोखर तुमची गादी चांगली असेल तर तुम्ही म्हणजे गादीवाला असतो, गादीवाल्याकडून कापूस पिंजून आणला आणि नवीन गादी भरून आणली तरीही चालेल. उशा असतील ज्या खूप खराब झालेल्या आहे, कापूस पिंजून आणा, त्यात थोडा नवीन कापूस टाका. तुम्ही नवीन गादी, नवीन उशा तयार करून आणल्या, तुमच्या गादीतला कापूस खरोखर चांगला असेल तर म्हणते. काही वेळा लहान लेकरं सू वगैरे करतात, गाद्या खूप खराब होतात, वास येतो, अशामुळे सुद्धा घरात दरिद्रता येते. म्हणून मुलं मोठी झालेली आहे आणि तरी पण तुम्ही त्याच गाद्या वापरत असाल तर त्या गाद्या टाकून द्या. नवीन गाद्या घेता आल्या तुम्हाला तर नक्की घ्या, आणि त्या गाद्यातला कापूस चांगला असेल मग तुम्ही पिंजून 1-2 किलो जास्तीचा कापूस टाकून तुम्ही नवीन गादी पिंजून नवीन तयार करून आणली तरीही चालेल. घरातले पडदे जे खूप खराब झालेले आहे ते तुम्ही टाकून द्यायचे आहे, आणि चांगले आहे धुवून चुवून स्वच्छ करा. वासाचं काही म्हणजे पावडर वगैरे असेल स्वच्छ धुवून टाकायचे आहे गणपती येण्याआधी, आणि स्वच्छ कपडे, स्वच्छ पडदे आपल्या खिडक्यांना नक्की लावा महिलांनो. आणि खरंच खराब झालेले असतील तर तुम्ही नवीन पडद्यांचा सेट घेतला, तुम्ही चादरी असतील तुमच्या, चादरी, बेडशीट किंवा अंगावर घ्यायच्या चादरी खूप फाटलेल्या आहे, तुम्ही टाकून द्या. नवीन चादरी घेत असाल तर नक्की गणपती आधी या गोष्टी नक्की करा आठवणीने महिलांनो, कारण फाटलेल्या तुटलेल्या गोष्टी गणपतीत तर नक्कीच वापरू नका. आपल्याला परवडत असेल तर नक्की या गोष्टी घ्यायच्या आहे, आणि नाही परवडत तुम्ही त्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला गादी वगैरे नाही परवडत, एखाद्या उन्हात वगैरे 2-4 तासासाठी ती गादी ठेवा, ती चांगली पिंजून घ्यायची आहे म्हणजे काठीने वगैरे मारून घ्या. त्यात काही धूळ वगैरे असेल, कचरा असेल, वास येत असेल, त्या गोष्टी निघून जातात आणि घरातली दरिद्रता पण निघून जाते. म्हणून 4-5 तासासाठी तुम्ही गादी उन्हात वगैरे ठेवली आणि नीट वाळवून घरात मग वापरली तुम्ही तरीही चालेल. पण खूप खराब असेल तर नक्कीच टाकून द्या. पडदे खराब झालेले असतील, चादरी खराब झालेल्या असतील, उशा खराब झालेल्या असतील, अगदी काही वेळा 10-10, 15-15 वर्ष झालेले असतील गाद्यांना, उशांना, चादरींना, पडद्यांना, तर नक्कीच मी म्हणते या गणपती आधी या गोष्टी टाकून द्या, आणि तुम्हाला जशा परवडतील तशा नक्कीच घ्यायच्या आहे. तुम्ही दिवाळीपर्यंत हळूहळू घेतल्या तरीही चालेल, पण गणपती आधी या गोष्टी नक्की बदल करायचा आहे आपल्या घरात. शेवटची वस्तू फेकून द्यायची आहे ती म्हणजे चप्पल, बूट. आता तुमची चप्पल किंवा बूट खूप तुटलेला आहे, तुम्ही शिवून वापरत आहात, तुम्हाला काही चप्पलांचा उपयोग होत नाही, तुम्ही वर्षानुवर्ष त्या चप्पल बुटांकडं बघत नाही, पण तुमच्या घराबाहेर, दरवाजाबाहेर खूप चप्पल बुटं साठलेली आहे. तुमचं जरी कपाट असेल आणि त्यात तुम्ही अगदी म्हणजे भरून ठेवलेले आहे चप्पल बूट ज्यांचा तुम्हाला वापर होत नाही. तुम्ही महिलांनो आजच ते चप्पल बूट असतील, तुटलेले असतील, फाटलेले असतील, तुम्ही शिवून वापरताय, कुणाला जर गरज असेल तर त्या चपला एखाद्या गरीबाला देऊन टाका. नाही तुम्हाला देता येत, टाकून दिल्या. ज्या चप्पल बुटांचा तुम्हाला खरोखर रोज जीवनात वापर होत आहे, तुम्ही वापरत आहात तर त्या तुम्ही ठेवा, पण ज्यांचा वापर होत नाही, तुटलेले आहे तरी पण तुम्ही ठेवलेले आहे, यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. म्हणून महिलांनो, गणपती येण्याआधी तरी नक्कीच आपल्या दाराबाहेर तुम्ही शूज रॅक ठेवलेली असेल तपासून बघा, स्वच्छ करून घ्या. ज्या नाही लागत तुम्हाला चप्पल बूट, मुलांचे चप्पल बूट असतील, पतिदेवांचे जे लागत नाही, अगदी तुटलेले वगैरे आहे, ते सरळ टाकून द्यायचे आहे. आणि आपण नवीन चप्पल घेतो, काही वेळा
वेळा त्या चप्पल ठेवायला सुद्धा जागा उरत नाही, कारण जुने शूज वगैरे इतके रॅकमध्ये असतात की आपल्याला नवीन चप्पल शूज ठेवायला सुद्धा जागा पुरत नाही. म्हणून गणपती आधी महिलांनो, घराची स्वच्छता करत असाल तर दाराबाहेर तुमचं शूज रॅक असेल तिथं सुद्धा एक हात नक्की मारा.